घटना सांगतात. 16व्या अध्यायातलं नमन आहे. त्याच्यामध्ये सूर्याचं रूपक आहे. त्या सूर्याच्या रूपकामध्ये सगळं आहे. सूर्य उगवला म्हणजे काय होत असते? अंधाराची निवृत्ती करतो. आणि आणखी काही घटना घडत असतात. एक एक घटना सांगतात. कमळाची फुलं असतात ना, ती कमळाची फुलं काय होतात? विकसित होतात. मुक्त कळी असते ना, ती कळी अशी काय होते? विकसित होते. एक घटना. दुसरी घटना कोणती? अविद्याराधी रसोनिया ज्ञानाज्ञान चांगनिया, आणि जो सुधीनं करी ज्ञानी असो. अविद्याराधी रसोनिया, अविद्येला रात्र असं म्हटलेलं आहे. त्या अविद्येचे काही प्रकार सांगितलेले आहे. काल सांगितलं होतं ते थोडक्यामध्ये. कोणते कोणते प्रकार त्याच्यामध्ये विषय केला होता. अविद्या पुढे त्याला प्रकृती म्हणतात. अविद्या, प्रकृती, माया, शक्ती. काल सांगितलं होतं की अविद्या कशाला म्हणायचं? जे ब्रह्मविद्येच्यामुळे नाश पावते त्याला काय म्हणायचं? अविद्या म्हणायचं. शक्ती का म्हणायचं? की त्याच्यावर भिन्न राहत नाही म्हणून त्याला शक्ती असं म्हणतात. जगत कारण आहे. माया म्हणजे नाही नाही ते दाखवते, त्याला काय म्हणायचं? माया असं म्हणायचं. माहिती कोणता शब्द घेतलेला आहे? बरं का? विश्वाभास असं म्हटलेलं आहे. तेव्हा विश्व या पदाचं आपण भरपूर वर्णन केलं. जेव्हा श्री गुरुच्या कृपेच्यामुळे विश्व हे विश्व नसून मिथ्या ठरत असेल. मिथ्या म्हणजे अध्यास पदाचा विचार करतात. तेव्हा अध्यास ठरते म्हणजे काय ठरते? तर अध्यास पदार्थाची निवृत्ती होत असते. अधिष्ठान ज्ञान आणि अध्यास पदार्थाची काय होते? निवृत्ती होते. पण त्याला अध्यास असं म्हणतात. वेदांत शास्त्रामध्ये जगत हे सत्य नसून कसं आहे? मिथ्या आहे. एक 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 दृष्टांत देऊन सिद्धांत सांगणार. काल आपला होऊन गेला की जो अविद्यारात्री सोनी आहे की ज्ञानात ज्ञान चांदणी आहे, जो सुधीनं करी ज्ञानी हा स्वभावदाचा. श्री गुरुरूपे सूर्य आपल्या पूर्ण बोधावरती आपल्याला आणतात. तेव्हा भ्रमट असलेला असा जो जीव त्याला रस्ता दाखवतात. एखादा मनुष्य भ्रमाने निघाला आहे पुण्याला, चालला आहे आपल्या चाकांच्या रस्त्याने. मग तो चाकांच्या रस्त्याने गेला तर बोल त्याला काय हे येईल का? मग पुन्हा येईल का? मग शहाणा मनुष्य काय करतो? त्याला दिसून काढतो. म्हटलं बाबा कुठं जायचं आहे? म्हणलं पुण्याला जायचं आहे. इकडे कुठं निघाला? इकडे जायचं. म्हणलं पुन्हा. मग त्याला तो सांगत असतो ना इकडे पुन्हा नसून रस्ता तुझा चुकला आहे, इकडे जागे. त्याप्रमाणे आपला रस्ता काय झालेला आहे? चुकलेला त्याला जीव म्हणायचा. आणि जो बरोबर आहे त्याला काय म्हणायचं? साधा कसं म्हणायचं? मुक्त असं म्हणायचं. जीव कोणाच्या पाठीमागे लागला? विषयाच्या पाठीमागे लागलेला आहे, धनाच्या पाठीमागे लागलेला आहे. मग शेवटी ते गोळा करता करता बघता एखाद्या दिवशी राममोहनबाई धन इथंच राहत असते. याला इथंच बंगल्यात ठेवता येते का नेऊन मसनात न्यावं लागतं? त्याला इथं ठेवता येते, मसनात न्यावं लागतं. बरं का? त्याप्रमाणे दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात. योग्य मार्गदर्शन करणारे असतात त्यांना श्री गुरु असं म्हणतात. बघाचे साथी नाती पंथी दैवी तैसे संत जगी क्रिया करून लागली. लहान मुलाला बरोबर मार्ग दाखवण्याकरता तुझी आई मार्ग दाखवते, त्याप्रमाणे याचं मार्गदर्शन करत असतात. मग कोणतं मार्गदर्शन करत असतात? स्वबोध. स्वबोध म्हणजे आपला
जो आहे विपरीत ज्ञान आहे. आपण अज्ञानामध्ये असल्यामुळे विपरीत ज्ञान आहे. विपरीत ज्ञान म्हणजे काय? देह नसता देहाला मी म्हणणं, माझेपणा नसताना माझेपणा म्हणणं. खरोखर आपल्या ठिकाणी माझेपण आहे काय? सगळं अविद्या आहे. आपण काय समजतो? आपण दृष्टांत ऐकलं की तुम्ही? एखादा मनुष्य आहे ना, दृष्टांत पाटली बाई आपली चालली होती आपली गुरं घेऊन. एका मोठ्या अंगणामधून येत असताना म्हशीने काय केलं? देहधर्म केला. आणि देहधर्म केला असल्यामुळे ते शेण होतं बघा, त्या शेणामुळे भांडणाला सुरुवात झाली. ज्याच्या अंगणामध्ये शेण टाकलं होतं ते अंगण तिथं असल्यामुळे ते अंगण असणारी मनुष्य बाई म्हणायला लागली, शेण कोणाचं आहे? बरं दुसरी बाई होती ती म्हणायला लागली, म्हैस कोणाची आहे? शेण कोणाचं आहे? बायाचं भांडणात जास्त भांडण्यामध्ये पडू माणसाने. कोणता आरोप घेईल बाई काही सांगता येत नाही. तितक्यामध्ये डोळाच मनुष्य आला. मग त्याने सांगितलं बाया भांडता का? मग आपापली घटना सांगायला लागली. मग ते त्याने निर्णय दिला. म्हणलं शेण तुझंही नाही, शेण हिचंही नाही. मग शेण आहे तरी म्हणलं शेण कोणाचं आहे? म्हणलं म्हशीचं आहे. आता म्हशीचं आहे का म्हशीने खाल्लेल्या गवताचं आहे? त्याप्रमाणे आपण त्याच्याविषयी तादात येतो. भिंतीच्या विषयी तादात येत असल्यामुळे भिंता माझी असं म्हणत असतो. माझी आहे का दगडा बिटा मातीची आहे ना? पण कोण म्हणतो आपली माझी म्हणतो? तसंच शरीराच्या बाबतीमध्ये शरीर आपलं आहे का पंचमहाभूतच आहे? याच्यावर सत्ता आपली आहे का परमात्म्याची आहे? आपली जर सत्ता आहे तर त्याच्यामध्ये परिवर्तन होते. तरुणपणा जाऊन कोणता पण आहे तसं, म्हातारपणा आहे तसं. इच्छा आहे का म्हातारपणाची? आल्याशिवाय राहत नाही. यावरून शरीरावरती आपली काय नाही, सत्ता नाही. पण तरी आपण शरीराला विनंती वास्तविक त्याचं मिथ्यात्व ध्यानात द्यावं लागत असं. शरीर हे काही सर्व काळ जीवाच्या जवळ राहत असतं का? कालांतराने प्रारब्ध संपलं की शिराचा काय होतं? नाश होत असतं. कायमचं राहते का ते? ज्याचं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे प्रत्येकाचं प्रारब्ध एक राहतं का भिन्न भिन्न राहतं? भिन्न भिन्न. कोणाचं प्रारब्ध कसं, कोणाचं प्रारब्ध कसं, कोणाचं प्रारब्ध कसं. पण बोध मात्र सर्वांचा एकच राहत असतो. सर्वांचे शरीर मात्र एक आहे, प्रारब्ध मात्र काय आहे? भिन्न भिन्न आहे. त्या प्रारब्धावर त्याला सुखदुःखाचे प्रसंग प्राप्त होत असतात. सुख आणि दुःख हे त्याच्या कर्माचं फळ आहे. पुण्य असेल तर सुख आणि पाप असेल तर तेव्हा ते कशा करतात हा विषय सांगितला. म्हणजे अविद्या आहे. काळाला आपलं झालं होतं की अविद्येची सोनी आणखी ज्ञान. त्याला अविद्या असं म्हणतात, माया असं म्हणतात, शक्ती असं म्हणत असतात. ब्रह्मविद्या झालं की अविद्या संपन्न जात असते. सूर्य उदयाला आला म्हणजे अंधकार काय होतो? नष्ट होत असतो. जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत अंधकार जात नाही. अंधकार निवृत्त करायचा असेल तर काय केलं पाहिजे? बिना प्रकाशाशिवाय अंधकार निवृत्त होत नाही. एक घर आणि त्या घरामध्ये चिकार अंधकार. राजा आणि प्रधानजी आले बाबा भेट देण्याकरता. त्यांचा मोठा वाडा. आणि त्या वाड्यामध्ये काय होता? सगळा अंधार. मग तो राजा प्रधानजीवर रागावला. म्हणलं काय सांगा यांना, काही कळत नाही. म्हणलं काय झालेलं आहे? म्हणलं कुशाला आणखी एवढा मोठा अंधकार याच्यामध्ये आहे. आपल्या राजधानीमध्ये अंधकारच नाही शोभतं का? मग आपल्या देशामध्ये आणखी गरिबी असणं शोभते का? राजाशिवाय
पुन्हा हे प्रधानमंत्र्याला नाही का चाललं असं ना, नरेंद्र मोदीला सुद्धा विकास व्हावा म्हणजे गरिबी काय व्हावी, विकास व्हावा म्हणजे बिल्डिंग बांधणं नव्हे, गरिबी काय झाली पाहिजे, याला विकास म्हणतात. जोपर्यंत गरिबी नष्ट होत नाही तोपर्यंत देशाचा काय नाही, विकास नाही. मग राजाने सांगितलं, म्हटलं अंधकार नष्ट करून टाका. सरकार म्हटलं अंधकार नष्ट करायला 2-3 महिने तरी लागत आहे, इतका अंधकार याच्यामध्ये आहे. तेवढं नष्ट करण्याकरता 1-2 दिवसात जाईल का 1-2 महिने लागेल. अरे टोपल्याने किती माणसं लावले तरी. मग तो राजे असेच असतात. म्हटलं 2 महिन्याचा कसा केला, म्हटलं पैसा किती, तू कोट्यवधी रुपये पाहिजे मजूराला द्यायला. मग बरं आहे म्हटलं, काय हरकत नाही. मला त्याने विचारायचं, अंधकार गेला का, अंधकार गेला का, अंधकार गेला का. प्रधानजी म्हणायचे थांबा थांबा. मग अंधकार निवृत्त करण्याकरता प्रधानजीने काय माणसं का टोपले खाऊन बोलावले का. मग काय अंधार निवृत्त करता काय केलं, प्रकाश करा. मग फिटिंग केली कशाची, इलेक्ट्रिक फिटिंग केली, बल्ब. जरा का म्हणायला लागले अंधकार निवृत्त, तर म्हणायला लागलं. पण त्या राजाने आमला अंधकार तर तसाच्या तसाच आहे म्हणलं, आम्ही काय खोटं सांगतो का. मग म्हणायला लागले, म्हटलं ही बटन दाबा. काय दाबा, बटन दाबल्याबरोबर काय झालं, सगळा अंधार कुठं गेला, धावत धावत गेला का हळूहळू गेला, कोणाच्या घरात जाऊन लपला का तो. अंधार निवृत्त करण्याकरता कोणतं साधन आहे, तसं अज्ञान निवृत्त करण्याकरता कोणतं साधन आहे. मग जगतातला अंधकार निवृत्त करायचा असेल, आपल्या दिव्याने जात असतो. मग कोणाकडे जाते, मावळ नवरा उदयला, त्याला सूर्यच उदयाला यावं लागला. विना सूर्य उदयाला आल्याशिवाय काय जाऊ शकत नाही, अंधकार जाऊ. मग श्रीगुरुरूपी सूर्य कोणाच्या प्रांतात होत नव्हतं. श्रीगुरूच्या जवळ गरज कोणाला आहे, साधकाला आहे. श्रीमंताला काय गरज, श्रीमंताला श्रीमंत होण्याची गरज. श्रीमंताला वाटत असतं आपण आहोत त्याच्यापेक्षा जास्त काय झालं पाहिजे, पण तो श्रीमंती वाढवण्याकरता प्रयत्न करतो. प्रत्येक जण आपापल्या कार्यात उद्धार व्हावा अशाविषयी प्रयत्न करत आहे. त्याला काय म्हणायचं, साधक. आणि केवळ विषयामध्ये रममाण होणारा तुला काय म्हणायचं, त्याला विषय किंवा पामर समजणार. ज्याला श्रीगुरूची काही आवश्यकता नाही. श्रीगुरूची आवश्यकता कोणाला आहे, ज्याला बंधाचं ज्ञान झालेलं आहे. कोणी कशाचं, काय मी उद्धार पाहावे, काय कृपा करीन नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन. काही खंड येईल, मग त्याला आवश्यकता आहे. त्याला साधक असं म्हणत असतात. त्याच्या प्रांतामध्ये हा सूर्य उदयाला येत असतो. अद्वैरूपी कमळाचा काय करत असतो, विकास करत असतो. अलीकडे चालला आहे ना नरेंद्र मोदीचा सुद्धा, देशाचा काय झाला पाहिजे, विकास होण्याच्या ऐवजी भकास गुन्हेगारी जगत कमी होऊन राहिलं का वाढून राहिलं, या बघा. तेव्हा अद्वय गेले. अद्वय म्हणजे अद्वैत ज्याला म्हणतात. कोणता वाद, अजातवाद. अजातवादामध्ये काय आहे, एक परमात्माच आहे, परमात्म्याशिवाय दुसरं काही. त्याला कोणता वाद म्हणायचा, एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही.
न झाला प्रपंच आहे परब्रह्म. मग त्याची संगती अशी लावली आहे. अद्वयाब्जाने विकास द्वैत आपण निर्माण केलेलं आहे आणि ते द्वैत निर्माण करून सत्य मानून बसलेला. म्हणून यात अज्ञानाचा निराश झाला की सगळ्यात द्वैताचा काय होतो, निराश होत असतो. द्वैत संपते सगळं. त्याला अद्वयाब्जाने विकास असं म्हणत असतात. अद्वैरूपी कमलाचा विकास होतो. कमलाचा फल धमकते. अद्वैत बोधावर ते येत असतो. द्वैताचा ज्याला द्वैत सगळ्या दुःखाला जर कारणीभूत आहे द्वैत आहे. भावाभावामध्ये भांडणं कशामुळे लागते? गुरु शिष्यामध्ये. अरे गुरु शिष्यामध्ये भांडणं नाही तर काय? आश्रमाच्या बाबतीमध्ये किती लोकांची भांडणं आहे. ज्यावेळी त्याच्या भाऊच्या तेव्हा काय कोर्टात केस जात असे कुठे सगळे भांडणं जात आहे. त्याला द्वैत कारणीभूत आहे. आणि हे द्वैत एकदा आणखी ज्ञान झालं की सगळ्या द्वैताचा काय होतं, सगळ्या दुःखाला कारणीभूत कुठं आहे? वेदांत शास्त्रामध्ये द्वैत हे सत्य नसून कसं आहे, मिथ्या आहे की. पण आपल्याला काय वाटत असते ते सत्य वाटत. तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. अद्वयाब्जाने विकास बंधू. आता अद्वयाचा विकास करणार म्हणजे अद्वैरूपी कमलाला प्रफुल्लित करणारे असे असणारे श्रीगुरु, त्यांना आम्ही काय करतो, वंदन करतो. अविद्या रात्री रसून या किडी ज्ञान अज्ञानाचा मनी आहे. अविद्येला रात्र असं म्हटलेलं आहे. ज्या अज्ञानामध्ये आपण अगदी रात्र आहे. रात्र म्हटल्यानंतर रात्र कोणाला दिवसाला प्रकाश असेल तर त्याला रात्र म्हणता येत नाही. अंधार असेल त्याला काय म्हणायचं, रात्र. आमच्या रात्रीमध्ये काय होते, आपल्याला आपण कोण आहो याचे ज्ञान नाही, जगत काय आहे याचे काय नाही. आपण कोण आहो याचं ज्ञान असावं. मग आपण जीव आहो का आणखी कोणी आहो की त्या जीवामध्ये काही खाणी असतात. त्या जीवाच्या विषयी आणि हा विचार अधिक सांगतात. म्हणून अविद्या रात्री रसून या किडी ज्ञाना ज्ञानाचा नदी आहे. सुधीन करी ज्ञानी या सोबतच आहे. मग अविद्यारूपी रसोनिया म्हणजे श्रीगुरूच्याकडे काय असते, धडाने श्रीगुरू होत असतो का, शरीराने श्रीगुरू होत असतो का? शरीराने बदाम पिस्ता वगैरे व्यायाम पिसलं तर काय सशक्त होईल काय? मग काय गुरुपदाला प्राप्त होतो का? एखादा खूप श्रीमंत झाला तर तो काय श्रीमंत गुरुपदाला प्राप्त होतो का? एखाद्याला मोठी पदवी मिळाली असेल, मोठा मान्यता आहे आपल्याला, नरेंद्र मोदी फार मोठा गुरुपदाला प्राप्त होतो का? उद्या जर तुम्ही गेले नरेंद्र मोदीकडे विचारसागर सांगा तो काय म्हणलं हे काय वारकरी शिक्षण संस्था आहे तसा काय गुरुपदाला कोण प्राप्त होत असतो? तसंच नाही का शब्द आहे परायचा शब्द निष्णात परनिष्णात तो गुरुपदाला काय होतो प्राप्त. शब्दे परेच निष्णातम गुरु इत्यभिधीयते तस्मात् गुरुं प्रपद्ये. जिज्ञासुश्रेय उत्तम. जिज्ञासूने आपल्या कल्याणाकरता गुरुची सेवा करावी, गुरुच्या आदेशाप्रमाणे वागावं. पण तो कसा असावा, शब्दही परायचे निष्णात, शब्द निष्णात आणि परनिष्णात अशा गुरुच्या चरणाशी सान्निध्याने तो जीवात्मा होत असतो. म्हणून हे सर्व आणखी निवृत्त करण्याकरता कोणाची आवश्यकता असेल तर गुरुची. आणि त्या गुरुची आवश्यकता कोणाला साधा घाला. म्हणून म्हटलेलं मावळवीत विश्वाभास नजर. एक 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 घटनेचा काय करतात, विचार करतात. तो विचार इथे सांगितले वेळा. म्हणून अशा श्री गुरुला आम्ही काय करतो, शब्द परेच निष्णात. जो याच्या जगताच्या बाबतीत मिथ्यात्व करून देतो
आणि पुन्हा काय करतो, अद्वैत रूपी कमलाचा विकास करतो. असे जे श्री गुरु आहेत त्याला आमचा काय असं अविद्यारात्री दिसून या ज्ञानाज्ञान. अविद्याला रात्र असं म्हटलेलं आहे. ज्या श्री गुरुच्या याच्यामध्ये रात्रीचा नाश होतो. आणि रात्रीच्या नाशामध्ये काय होत असते, याचं चांदण्या कधी दिवसा दिसत असतात का? मग काय प्रकाश झाला की चांदण्याचा प्रकाश काय होतो, लुप्त होता. तेव्हा मी देह आहे अज्ञानरूपी चांदणी, मी ब्रह्मस्वरूप आहे. कोणती चांदणी आहे? ज्ञानरूपी चांदणी. दोन्ही ज्ञानच आहे. अज्ञानामुळे काहीतरी क्रिया होत असतात, ज्ञानामुळे क्रिया होते पण त्याचा अभिमान असतो. ज्ञान असावं पण काय नसावा, अभिमान नसावा. श्रीमंती असावी पण गरीब गर्व नसावा. नुसती श्रीमंती असावी की तिचा परोपकाराकरता उपयोग व्हावा. जोडवणे हाताला उदास विचारे. म्हणजे माणसं आपली श्रीमंती वाढवण्याकरता प्रयत्न करतात, गरिबी नष्ट करण्याचा काय करीत नाही प्रयत्न. काय ते तुमचा कोणता आहे ना, मग त्याच्या दान करा म्हटलं काय तर करा म्हटलं तर कुठे प्रवृत्त होतात. आणि मोबाईलच्या म्हणलं 5 लाखाचा मोबाईल आहे. 5 लाखाचा मोबाईल तरी काय दाखवते, बातम्याच दाखवते. आणि 15,000चा मोबाईल काय दाखवतं, ₹1 कोटी गाडी कुठे नेते. आणि 5 लाखाची गाडी कुठे नेते तिचं पुण्याला ॲक्सिडेंट झाला तर माणसं श्रीमंती दाखवण्याकरता बरं का, प्रतिष्ठा प्राप्त होण्याकरता कशाचा पैशाचा उपयोग करतात, परोपकाराकरता काय काय. 40 मजल्याचे काय बांधतात, हा किती 40 मजल्यात राहतो का, कुठे राहतो, एका खोलीत राहतो. तो एका खोलीत का सगळ्या खोलीत राहतो का कोपऱ्यात राहतो. मग श्रीमंतीचा उपयोग कसा केला पाहिजे आहे का, टीका म्हणून आहे. ज्या अर्थीला जी 20 मजल्याची बिल्डिंग आहे त्या अर्थी तो गरीब असला पाहिजे का श्रीमंत आहे का. गरीब कुठं अर्धा गुंठा घेऊ शकत नाही त्याचा काय उपयोग आहे या ठिकाणी. म्हणून कशा काय चाललेलं आहे, विषय पामराच्या बाबतीतली बाबती आहे. तेव्हा विषय लोकांचा, विषयातच सुख आहे. आणि देव म्हणून आपण मानलेली लोक विषय काय करत असतात, तो विषय गोळा करतो आणि विषयाचा काय घेतो. विषयाचा उपयोग परोपकाराकरिता आहे. विषयाचा उपयोग जर परोपकाराकरता करता असेल तर त्याला उपासक म्हणावं, साधक म्हणायचं. काय म्हणायचं नाही. काही माणसं तशी असतात, मुला बाळाला सुद्धा देत नाही. काही आंबे विकत आणले देवकडचे आंबे आपल्या खोलीमध्ये ठेवतात. काय ठेवतात आणि खोली बंद करून खात असतात. बाबा काय खाता तुम्ही म्हटलं, थोडं दात वागत. असे एक संसाराच्या गणितातले हे सांगितलं. मग श्रीगुरुरूपी सूर्याची आवश्यकता जशी अंधकार निवृत्त करण्याकरता आहे, तसं श्रीगुरु साधकाच्या प्रांतामध्ये उदयाला येत असतात. मग सद्गुरूच्या ठिकाणी ज्ञान असतं. त्या ज्ञानाच्या योगाने अविद्या रात्री रुसून या, अविद्यारूपी रात्र नाहीशी होत असते. शुभ दिवस प्राप्त हो. अविद्या रात्री रुसून या, आणखी ज्ञानाज्ञान जो सुदिन करी ज्ञानी या. विवळते वेळ लावणे आत्मज्ञानाचे डोळे, सांडिते अविशाळी जीवभर. ज्याने विवळते वेळे म्हणजे लावणी आत्म सूर्योदय होण्याला म्हणजे प्रातःकाल होत असतो. काय होत असतो, आणि प्रातःकाल झाला म्हणजे बरं का
जे पक्षी असतात ना, पक्षाला रात्री डोळे नसतात, डोळ्यात दिसत नाही त्याला. पक्षाचं जरी आणखी ते अंड्यातून बाहेर पडलं तरी त्याला काय नसते. काही दिवसानंतर त्याला काय येतं, डोळे येत असतात पक्षाला. तोच दृष्टांत त्याने सर्व आले. आणि मग एकदा पक्षाला डोळे का आले म्हणजे पक्षी घरट्यात राहत असतो, घरटं सोडून निघून जातो. घरट्यात आहे तोपर्यंत सगळी जबाबदारी कोणाकडे असते, ते पक्षिणीकडे असते. आणि एकदा काय आणखी मग त्याला डोळे प्राप्त झाले म्हणजे तिची जबाबदारी काय झाली, मग तो उंच उंच उभा राहिला. तोपर्यंत आहे, जोपर्यंत 4 वर्ष होईपर्यंत त्या विद्यार्थ्याची जबाबदारी कोणावर देव, संस्थेवर. एकदा 4 वर्ष झाले म्हणजे संस्थेची जबाबदारी संपली आहे काय. मग ते म्हणत असताना काही वाईट प्रकरण घडलं, म्हटलं आमचा तुमचा विद्यार्थी होता की आता का शिकत असतो का म्हणाला. आता आमची जबाबदारी का झाली, संपली. मग जसे डोळे आले म्हणजे ते त्याप्रमाणे एकदा ज्ञानरूपी दृष्टी प्राप्त होते. त्याला म्हणायचं पक्षाच्या ठिकाणी असणारी जाणवी डोळे आणि सांडली जीव काही ध्यान त्याची अविसाळीची. देहरूपी अंता जीव काय करतो सगळं. देह टाकून देत असतो का अंत टाकतो, नाही का. शरीर कुठे, शरीर टाकल्या जात असते का. शरीरातून प्राण काय होतं, निघून जात असतो. मग तो जीव काय करत असतो, तो शरीर त्याग करत नाही. त्याग आपोआपच तो नाही म्हणून त्याचा काय करतो. नाही म्हणायला कुठं शिल्लक राहत असतो का. नाही म्हणायला सुद्धा काय राहत नाही. मग तो आपल्या मूळ स्वरूपात ज्ञानदेवाघर चिदानंदी निरंजनी आम्ही बांधिले. आत्मज्ञानाचे डोळे, सानिध्य विचाळे जीव पक्षी, जीवरूपी आणखी पक्षी या घर म्हणजे या शरीरूपी घरट्यामधून निघून जातात. जोपर्यंत आपल्या ठिकाणी अज्ञान आहे तोपर्यंत आपण, मग शरीरामध्ये, शरीर काही वाईट आहे का, शरीर चांगलंच आहे. मग शरीराचे जे काही धर्म आहेत त्या धर्माची आपण काय केलेलं आहे, तादात्म्य केलेलं आहे. आत्महत्या करणारी माणसं काय, शरीराचा त्याग कर. शरीर वाईट नाही, काय नाही, शरीर वाईट नाही, तुझं कृत्य वाईट आहे. काय वाईट आहे, तुझे विचार काय वाईट आहे. मग त्या विचाराच्या, वाईट विचाराच्या युगाने शरीराचा काय होत असतो, त्याग होतं. शरीराचा त्याग म्हणजे तो नाहीसं करण्याचा. नाही, शरीराला नाहीसं करावं लागत असते का प्रारब्ध संपला म्हणजे संपलं. एक 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 दृष्टांत. लिंगदेह कमळाचा, वेचदयाची धर्मराजा, बंदी मोक्ष द्यायचा. एक कमळाचा दृष्टांत घेऊ ज्या ठिकाणी चांगला आहे. ते कमळाचे फुल असते ना, त्याच्यामध्ये भ्रमर असतो बा. तो भ्रमर काय करत असतो, परिमळाची धाव आणि त्याची तुझी गोडी धाव. मग ते परिमळ असतो त्याच्याकरता तो धावत येत असतो. आपलं तरी काय आहे, विषयामध्ये सुख आहे असं समजून माणसं सहजासहजी येत असतात. आळसाने येतात का उत्साहाने येतात, नाही का बसत. 2 शब्द आहे ना. एखादा मनुष्य असतो बरं का, सिनेमाला जायचं असेल किंवा तमाशाला जायचं असेल, आळसाने जातो का उत्साहाने जातो, नाही का. किंवा आटोप मंडळीला सांगतो कुठे जायचं आहे, तमाशाला जायचं आहे, सिनेमाला जायचं आहे, उत्साहाने जात असतो. आणि कीर्तन प्रवचनात जायचंच, लहान जाऊ म्हणायला अजून चालू व्हायचे, उत्साहाने जात असतो का, नाही लाजाने जात असतो काय कसं.
देवाचं कीर्तनही केलंच पाहिजे, नाही का? आपण सत्ता केला आहे आणि आपण नाही केलं जमेल का? विषय सेवनाकरता जीवात्मा कसा जात असतो, धावत जात असतो, आहे की? आणि ज्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे त्या कल्याणाच्या स्थितीमध्ये बरं जाऊ की वेळ लागे, मरो टेकले शरीर तरी. एक दृष्टांत तुम्ही सांगायचं म्हणजे एक आजारी बाई असायची. मग ते काय करायचं, आजारी माणसाने दाखवलं, मग ते वैद्याने त्याला काय औषध द्यायचं ठरवलं वगैरे. पण ते काय व्हायचं, ती मंडळी असायची ना, ती म्हणायची बदले बा की औषध दिलेलं आहे तुमच्या रोगाकरता, घ्या की. ते म्हणलं बाबू घेऊ की. पुन्हा तिने म्हणायचं औषध काय करा, तरी तो काय औषध काही हो म्हणे. वैद्याने म्हणलं घेणार आहो की मी, तू का काळजी करतो. असं होता 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 मरायची काय आली वेळ आली. म्हणलं आता तरी औषध काय नाही. म्हणलं घेऊ की, मेल्यावर घेणार का. त्याप्रमाणे आता जर परमार्थ नाही केलं तर मेल्यावर करणार का. मग त्याला काहीतरी काय जवळ सकळ मग परमार्थ करायचा असतो तो केव्हा करायचा असतो, जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे. आणि पुढे मग काय होत असतं का बघ. नाईलाजाने माणसं ही आणखी चांगल्या कामाकरता प्रवृत्त होत असतात आणि वाईट कामामध्ये आणखी उत्साहाने काय होतात, आहे का नाही. तमाशाला म्हटलं तर म्हटलं निघालो की आपण देवाची वेळ घ्यायचं, नंतर बघू म्हणलं. आणि कीर्तनाची वेळ झाली तर जाऊ दे, आपला दृष्टांत दिलेचा. म्हणून तो भ्रमर जो असतो तो कोणाकडे धाव घेतो, फुलाकडे. मग आता फुल परिमळाची धाव असं जातो. आणि तो कसा जातो, साधा जात असतो का, उड्या मारत जात असतो का. नंबर 13 अध्यायामध्ये गेलेला आहे भ्रमर कसा जातो. त्याला सुगंध सेवन करायचं, काय करायचं आहे. आणि बरोबर त्या कमळाच्या फुलामध्ये झपकन बसत नाही बघा. ते जर फुल हललं तर काय होईल, त्याच्यातला सुगंध निघून जाईल. मग हळूवार पाय ठेवतो कोणावर तरी. आकाशात उडणारा एखादा पक्षी असतो, बगळा असतो, तर मासोळी कशी धरतो, हळूवार धरतो का, अशी दणकन उडी मारतो अशी. आणि ती मासोळी एकदम तोंडात धरली की संपलीच ती. तसा भ्रमर जात असतो का, हळूवार जात असतो आणि मग सुगंध सेवन करतो, आहे का नाही. ते ऋण लता मंगेशकरांच्या सेवेचं सुगंध नाही. मग तो सुगंध सेवन करतो त्याच्यात. पण त्याच्यामध्ये तो इतका आसक्त होतो, सुटून जाण्याचं काय होतं, तो विसरून जाणार आहे ना. आणि तिथे शेवटी काय होतं, तो मला माझा सुटून जाणं विषय एवढी बोलले गुंतलो या संसारी. माणसं किती गुंतून जात असतात. मरो टेकले शरीर तरी, आता मरायला टेकलेलं आहे तरी सुद्धा का म्हणलं कशाकरता घर बांधणार. वा म्हणलं आमच्या नातवाला घर नाही पाहिजे का. आता तुझं नातवाला घर पाहिजे आणि तुझं घर चाललं की कुठे, मसनात चाललं की. जग कशा करता हे चाललेले. तो भ्रमर इतका गुंग होत असतो. मग त्याची मिसेस असते, ती विचार करत असते अजून मिस्टर काय झाले नाही. 10 वाजून गेले रात्रीचे तरी सुद्धा आले नाही. त्या अर्धी कुठंतरी क्लबमध्ये म्हणा कुठंतरी गुंतले असले. मग ती त्याचा शोध करत जात असतात. आणि तिला माहिती असते त्याचे कोणाचे यजमानाचे.
ते दारू पिणारा नवरा कुठं बाईला आवडत असतो चोऱ्या करणारा आवडत असतो. मग तुला वाटत असते कुठंतरी दारू पिऊन पडले असले पाहिजे. मग आपला कुठे दारुड्या पडेल काही सांगता येत नाही. लोकांचे नाही का मुत्रीघर असतात ना, मग सामाजिक त्या मुत्रीघराचा दांड वाहत असतो, त्याच्यात तिथे सुद्धा पडला खुशाल पाणी येतो. दारुड्या माणूस काय करेल काही सांगता येत नाही. त्या दारुड्या माणसाला आणि त्याची निश्चित आणत असते. तिला वाटलं त्याची काळजी घेण्याचं कारण काय, म्हणला 50,000 रुपये काय मिळवतो पगार. मग तो कसाही कावा घेणार, आपल्याला काय करणार. तसा प्रकार फुलात गुंतलेला असतो. मग फुलात गुंतलेला असल्यामुळे मग त्याची मेसेज येते, म्हटलं कोणत्या फुलात गुंतला आहे. तलावामध्ये एकच फुलं असते का पुष्कळ फुलं असतात, मग कोणत्या फुलामध्ये आहे. मग बरोबर ते असं ते फुगारा येतो माझा भ्रमण टाकलेला आणि त्याच्या वजनाने त्याचं हालचाल करते काय फुल. मग ती निश्चित समजते या फुलात असला पाहिजे. पण तर फुल तर काय होते असे कळी असते ती मिटलेली असते, त्याला कसं सोडवायचं आता. नाही तर जास्त वेळ आला तर मरून जाईल की. म्हणून ती त्याची मी सूर्याची प्रार्थना करते. कोणाची? सूर्याची प्रार्थना केल्यानंतर सूर्य उदयाला येतो आणि सूर्य उदयाला आल्यानंतर त्याच्या करण्याचा संबंध कोणाला होतो, ते फुलाला होतं. फुल काय होते मग, आणि त्याच्यातून भ्रमराची काय होते. म्हटलं चला महाराज आता घरी. बरं का. मग ते जाईल त्याप्रमाणे गुंतलो या संसारी. आपण या संसारामध्ये काय केलेलं, मग या संसारारूपी कमलातून बाहेर काढणारे कोण आहे, श्रीगुरु. मग श्रीगुरु तुम्हाला काय कृपा कटाक्षाने आळीने बाप रखमा देवर विठ्ठले भक्ता देवरे. त्याच्यातून त्याला काय करतात, मुक्त करत असतात. कोण मुक्त करतात, श्रीगुरु. कृपा कटाक्ष पुढे पुढे बैसले. ज्या बोधावर ते संत असतात त्याच बोधावर ते याला काय करतात, प्राप्त करून देतात. त्याचा ते दृष्टांत इथे घेतलेला आहे. लिंगदेह कमळाचा आणि पोटी वेचत आहे का. बंदी मोक्ष द्यायचा द्यायला काही आहे ना. अशा रीतीने आपण संसार अज्ञानामध्ये आपण एकच जीवात्मा अशी आहे का ती अनादिकालापासून पाठीमागे लागलेली. कोणत्या शरीरामध्ये जीवाला जावं लागेल काही सांगता येत. ते पापाची सगळी खूप जसं जसं पाप असेल तसे तसे आणखी शिक्षा त्याला प्राप्त होत असते. एखाद्या माणसाने खून केला असेल तर त्याला कोणती शिक्षा. मग तसं सगळे काय जेलच आहे बघा. आणि या जेलमध्ये तुम्ही आम्ही सर्वरूपी जेलमध्ये काय झालेलं अटक. राजाची गोष्ट सांगा का. जेलमध्ये असणारे गुन्हेगार लोक राजाला मनमोकळा झाला आणि सांगितलं, म्हटलं या सगळ्या लोकांना काय इच्छा असेल ते पुरी करू. राजामध्ये शक्ती असते. संस्थेला ज्या 10 कोटी मिळाले का गरीब देऊ शकतो का, मग कोण देऊ शकतो. राजा देत असतो का त्याची सत्ता देत असते आणि ते सत्ताकडे तर 5 पैसे देऊ शकत. मला तर आवश्यकता. मग राजाने सांगितलं की प्रधानजी होता जेलमध्ये असणारे गुन्हेगार लोक. प्रधानजीने सांगितलं, म्हणलं हो प्रधानजी, म्हणलं काय भानगड आहे.
आता जिल्ह्याच्या लोकांना सांगितलं, म्हणलं हे पहा, तुम्हाला जे पाहिजे असेल ते देण्याची शक्ती कोणाचा आहे? राजा. तुम्हाला काय मागायचं आहे ते काय करा, मागून घ्या की. मग आता ते गुन्हेगार लोक, कोणाला थंडी वाजत असे, एकाच दुलईने काम मागत नसे, म्हटलं 2 दिल फार चांगलं. एक जण म्हणायला लागला, भूक जबरदस्त लागते, 3 भाकरीची काय लागते, तर म्हटलं 2च भाकरी देतात, आज भाकरी वाढवून द्या की. एक म्हणायला लागला, म्हटलं मला बिडी पिण्याची काय आहे, हे सगळे असं सगळं. त्याच्यात एक शहाणा निघाला. काय निघाला? आणि तो काय म्हणायला लागला, म्हणलं हे पहा, 2-4 धक्के मारा, पण मग जेलच्या बाहेर काय करा, काढ. मग प्रधानजीने सांगितलं, म्हटलं हे सगळे काय आहे, जेलमधून सुटण्याची इच्छा करीत नाही, मग सगळे कसं आहे, मूर्ख आहे. मग शहाणा कोण? शहाणा कोण? उपास साधा कोण आहे, आणि बाकी सगळे काय त्याच्यातच गुंतून राहतात. जेलच आवडते जाणार, नाही का, निश्चय सुखच आवडते जाणार, ब्रह्मसुखाच्या विषयी त्याची इच्छा होत. मग हे सगळं प्राप्त करून देण्याचं श्रेय कोणाला आहे? बघ, तिथं दृष्टांत देऊन आणि सांगितलं, लिंग देह कमळाचा पोटी बीज दयाची धर्मराजा, बंदी मोक्ष दयाचा उदय लागले. म्हणून अडकले जातो भ्रमर आहे. सूर्याचा उदय झाला म्हणजे तो कमळ फुललीच होते, आणि त्याच्यातून आणखी जीवरूपी भ्रमर त्याची सुटका होते. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही श्रीगुरूच्या कृपेमुळे जन्ममरणरूपी बंधनात खाजलेलो, पुनरपी जनानं पुनरपी मरण, आणि पुन्हा आणखी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानं तिने देहाचे दुःख आपल्या पाठीमागे लागलेले. एक शारीरिक देह, पुढे लिंग देह, आणि पुढे कोणता कारण देह. या सर्वांचं दुःख आपल्याला. जन्ममरण हे कोणाचं दुःख आहे? स्थूल शरीराचं दुःख आहे. कोणी एखाद्या माणसाने अपमान केला तर कोणाचं दुःख आहे? लिंग देहाचं. आणि आपल्या स्वरूपाला न विचारण्याला कोणतं दुःख आहे? अज्ञानाचं. या 3 देहातून काय होत होतं? मुक्त होतो. आणखी विचार आहे, क्रमाक्रमाने काय करू? शब्दाची आसकडी, शब्दाची आसकडी, भेदबुद्धीच्या द्वैतडी, आरडात विरविडी बुद्धी. मग त्यांच्या परस्परामध्ये काय सगळा तत्वनिर्णयामध्ये काय झालेलं आहे ते चुकलेलं आहे, खरं मानून बसलेलं आहे. तेव्हा कोण कोणाचा अर्थ कसा करेल काही सांगता येत नाही. तत्वनिर्णय म्हणजे काय? आणि तत्वनिर्णय जगताच्या बाबतीमध्ये सत्य मानून बसले, आणि वेदांतशास्त्र काय मानून बसले असं आहे. मग तत्वनिर्णयामध्ये योग्य विचार नाही. प्रत्येकाचे विचार काय आहे? आणखी पुन्हा विचार केलाय तुझा विचार कधी करू?